हॅलो नमस्कार अँड वेलकम टू एम ट्युटोरियल चॅनल. आज आपण पाहणार आहे क्लास 7चा चॅप्टर, तोच म्हणजे अडॅप्टेशनवाला. त्याच्यामध्ये आपण अडॅप्टेशन इन ॲक्वेटिक प्लांट्स आपण कव्हर केलेले. आज आपण पाहणार आहेत अडॅप्टेशन इन फॉरेस्ट रिजन प्लांट्स. वेळ न घालवता आपण पटकन जाऊयात आणि पहिल्यांदा पाहूयात ते म्हणजे अडॅप्टेशन इन फॉरेस्ट रिजन प्लांट्स. ठीक आहे. त्याचबरोबर ज्या ज्या वनस्पती उंचावरती असतात तर ऑब्व्हियसली त्यांना काय भेटणार झाला, सनलाईट काय भेटणार झाला, खूप लवकर भेटणार झाला आणि जेणेकरून त्या काय करू शकतात, फोटोसिंथेसिस इझिली करू शकतात. त्याचबरोबर इथे एक झाड आहे छोटंसं, तर त्याचे पानं बघा पिवळे पिवळे पडल्यासारखे दिसायला लागलेत. तर हे पानं पिवळे पडण्याचं कारण काय आहे? ह्या झाडांची काय व्हायला लागली आहे, सावली यायला लागली आहे आणि या सावली आल्यामुळेच याला फोटोसिंथेसिस करता येत नाहीये. त्यामुळे कुठल्याही प्रकारे त्याच्यावरती काय व्हायला लागतात, पिवळे पिवळे डाग पडतायत. अडॅप्टेशन इन ग्रासलँड प्लांट्समध्ये आपण पाहू शकतो की इथं भरपूर सारं काय दिसायला लागले, गवत दिसायला लागले. ठीक आहे. आता हे गवत काय होतं, मी तुम्हाला खूपदा सांगितलेलं आहे की याच्यामध्ये काय असतात, असे रनर्स असल्यासारखे असतात. हे दिसायला लागले. आपण काय करतात, कंटाळा करतात आणि असं ओढून नेतात. आणि गणपतीच्या पिरियडमध्ये बरं का, या ठिकाणी प्रत्येक ह्याला काय असतात, मुळं असतात. हे वाळून गेलेले दिसायला लागले, बट असतात. अशा प्रकारे हे झालं अडॅप्टेशन इन ग्रासलँड प्लांट्स. आता हे जे ग्रासलँड प्लांट आहे तर त्याच्यामध्ये काय असतात की प्रत्येक ह्याचे जे रूट्स असतात, आता ह्याला काय केलं, इझिली आपण उपटलं तर काय होतं, इझिली काय होतं, हे उपटलं की आपल्या हातामध्ये येते. किती पाप करावं लागायला लागले मला शिकवण्यासाठी. काय व्हायला लागलं, आपल्या हातामध्ये यायला लागले. तर याचे जे रूट्स असतात तर ते कसे असतात, फायब्रस असतात. कसे असतात, फायब्रस. आणि जे काही फायब्रस रूट्स असतात तर ते काय करतात, सॉइल इरोजन पासून काय करतात, आपल्या जमिनीचं काय करतात, प्रोटेक्शन करतात, जेणेकरून आपल्या जमिनीची कुठल्याही प्रकारे धूप होणार नाही. लक्षात आलं? आतापर्यंत आपण अडॅप्टेशन इन फॉरेस्ट रिजन प्लांट पाहिलं आणि ग्रासलँड प्लांट पाहिलं. आता फॉरेस्ट रिजन प्लांट मधलाच अजून एक महत्त्वाचा घटक राहिला आहे, तो म्हणजे ज्या आपल्या वाईन्स असतात, वेली असतात, तर त्या कशा प्रकारे ज्या काही कॉम्पिटिशनमध्ये उतरतात. कॉम्पिटिशन कोणासोबत करायचंय, हे जेवढं झाडं दिसत आहेत तुम्हाला तर त्यांच्यासोबत काय करायचं, त्यांना कॉम्पिटिशन करायचंय. कशासाठी? तर ऑब्व्हियसली सनलाईटसाठी काय करायचं, त्यांना कॉम्पिटिशन करायचं आहे. इथं एक आहेत ना, पॅशन फ्रूटचंच काय झालं, एक वेल आलेली आहे, इथं वरती आलेली आहे. आपण पाहूयात. आता ही पॅशन फ्रूटची वेल आहे, बरोबर आहे. हे पानं दिसतात तर आहे ना, एकदम हे कसं आहे, वरचं टोक आहे. तर हा सुद्धा आहे बघा, हे ओढल्यानंतर निघायला लागले का, हे एक निघालं. आता खालून कुठेतरी सपोर्ट लावलेला आहे ना, ते शोधूयात आपण, हळूच बघूयात जेणेकरून आपल्याला पाहता येईल. तर हे दिसायला लागले. यानं कसं केलं, हे पहा कसा पिळा 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 दिलाय की नाही याला. आपल्या पेडामध्ये कसं तो बटनवाला पेन असतो त्याच्यामध्ये कशी स्प्रिंग असती, त्याच प्रकारे हे काय आहे, स्प्रिंग आहे. याला काय केलेलं आहे, ह्याला कम्प्लिटली वेटोळा घातलेला आहे आणि हे काय करतंय, त्याला सपोर्ट घेत आणि सपोर्ट घेऊन काय करतंय, वरती ग्रो करतंय. मी इथलं त्याचा सपोर्ट काढला तर बघा आता कसं कोलमडलंय. मग अशी चांगलं असं वरती होत होते, आता कसं खाली सोडून दिल्यानंतर खाली यायला लागले. त्याचबरोबर अजून खाली पण असतील अशा प्रकारचे. हे पा, इथं वाळलेलं दिसायला लागले. हे काय झालेलं आहे, वाळलेलं आहे. आता ह्या गोष्टीला म्हणतात काय, तर असे जे काही आपल्या वाईन्सचे जे काही लोकोमोटरी ऑर्गन्स असतात तर त्यांना आपण काय म्हणतो, स्प्रिंग लाईक टेंड्रिल म्हणतात. मला अजून एक क्यूटचा टेंड्रिल दिसलेला आहे. हा हे पाहिजे, इथं काय दिलेलं आहे, स्प्रिंग लाईक टेंड्रिल. हा टेंड्रिल काय करतो, लोकोमोटरी ऑर्गन असतो वाईन्सचा आणि त्या काय करतात, असा पिळा घालून एखाद्या फांदीवरती असं गोल 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 लपेटतं आणि गोल गोल लपेटल्यानंतर इझिली काय करतंय, वरती काय क्लाइंब करतंय, जेणेकरून कॉम्पिटिशनमध्ये ते सुद्धा राहणार आणि त्याला सुद्धा काय भेटणार, सनलाईट भेटणार झाली. आता तुम्ही पाहू शकता की काही काही पानं काय व्हायला लागलेत, पिवळे पडायला लागलेत, ते दिसायला लागले. आता हे पानं पिवळे का पडतात, आणि त्याचबरोबर काही काही प्लांट्स असे असतात की ज्यांची पानं काय होतात, कम्प्लिटली गळून जातात. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं ते म्हणजे आपला बदामाचं झाड. एक असा पिरियड होतो ज्याच्यामध्ये काय होतात, त्याचे पानं सगळेच काय होतात, गळून पडतात. आता ते काय होतं ते सुद्धा आपण शिकणार आहेत.
आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर प्रॅक्टिकल नॉलेजचे भरपूर सारे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येईल. त्यामुळं पटापट सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा पाठवा. लिपसिंग मिस होत असेल आय नो, बट काय करणार, माईकची चार्जिंग संपलेली होती. तोपर्यंत स्टे ट्यून विथ मी. टाटा बाय बाय, सी यू, थँक्यू. तसंच ॲडॅप्टेशन इन ॲनिमल्स जर शिकायचं असेल तर रॉकी शेटचा व्हिडिओ नक्की पाहायला विसरू नका. लवकरच येते रॉकी शेट जायला लागला आहे.